नमस्कार मित्रांनो, आज अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त ज्याच्यामध्ये सोन्याला खूप महत्त्व आहे, सोने खरेदीला खूप महत्त्व असतं। तर मागील 2 आठवड्यापूर्वीच आपण जर पाहिलं तर सोन्याने उच्चांक गाठला होता, एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला होता, सोनं 1 लाखापार गेलं होतं। तरी देखील आज अक्षय तृतीयेनिमित्त सोनारांच्या दुकानांमध्ये भरपूर प्रमाणात गर्दी दिसून येते, ग्राहकांमध्ये खूप उत्साह दिसून येत आहे। तर त्याच्यासाठीच आपण माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत जालना शहरातील नामांकित अशा भरत ज्वेलर्स येथे। भरत ज्वेलर्स खूप जुनं एक प्रतिष्ठान आहे सोन्यामध्ये, सोने खरेदी ज्याला आपण म्हणू असं एक जुनं नाव आहे। तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत भरत सेठ गादिया। भरत सेठ, स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये। मला एक सांगा की जसं सोनं 1 लाखापार गेलं होतं 2 आठवड्यापूर्वी, तरी आपल्याला अपेक्षा होती की जो आज प्रतिसाद आम्ही खाली बघितला तितका प्रतिसाद तुम्हाला मिळेल का? नाही, असं अपेक्षित तर नव्हतंच कदाचित। पण सर्वप्रथम तर मी आज 3.5 मुहूर्तापैकी आज विशेष अक्षय तृतीयाच्या मुहूर्ताला आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभकामना आणि बधाई देतो। आणि 3.5 मुहूर्तापैकी एक असलेलं अक्षय तृतीयाचं असं महत्त्व आहे की या दिवशी काही खरेदी करा, प्रॉपर्टी, वाहन, सोनं, तांबं, चांदी, पित्तल, ते आपल्या आयुष्यात भरभराटी आणि समृद्धी देत असते आपल्याला। त्या अनुषंगानं हे अक्षय तृतीयाचं महत्त्व खूप जास्त आहे। आणि विशेष करून मागच्या 2 आठवड्यात किंवा 3 आठवड्यात जे काही आंतरराष्ट्रीय घडामोडी घडल्या, ट्रम्पचं निवडून येणं आणि त्याची काहीतरी बॅड पॉलिसी इंटरनॅशनल मार्केटला घेऊन आणि चायना, आफ्रिका आणि रशिया यांचा विरोधाभास, या सर्व जागतिक लेवलला जेव्हा अनसर्टेनिटी होऊन जाते किंवा असंतुलन होऊन जातो काही गोष्टींचा, तर त्याचा परिणाम डायरेक्ट सोन्या आणि चांदीवर जास्त जाणवतो। आम्हाला 2 दिवस अगोदर चहल पहल बिलकुल नव्हती सराफा बाजारात आणि भाव पण वर चढीला होते। तर अशी एक शंका होती की या एवढं चांगल्या मुहूर्ताला ग्राहक कसा प्रतिसाद देईल, त्याची आमची तयारी पूर्ण नव्हती। पण आज अक्षरशः गर्दी अशी ओलांडून आली की आम्हाला वाटतं की गिराईक एकावर एक पडू लागले अशी परिस्थिती होती। आणि खरंच आज तुम्ही म्हटले तसंच होतं की अक्षय तृतीयाला एवढं चांगलं रिस्पॉन्स मिळेल हे आम्हाला कधीच अपेक्षित नव्हतं। पण जे तुम्ही म्हणलं की मागच्या 2 आठवड्यात सोनं 1 लाखापार गेलं होतं आणि आज त्यांनी करेक्शन चांगलं दिलं 5 ते 6 हजाराचं, म्हणजे जवळपास 95 आणि 96 हजारच्या दरम्यान सोनं आलेलं आहे। तर ही संधी साधून ग्राहकांनी खूप उत्सर्फ आणि उद्दंड प्रतिसाद आम्हाला दिलेले सोने खरेदीला, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो। पहिले हे जो इतका रेकॉर्ड ब्रेक जो एक उच्चांक गाठला सोन्यानं, हा नेमका कशामुळे इतका रेट कशामुळे वाढतोय आणि अचानक 5,000 कशामुळे कमी झाले? एक ग्राहकांना एक उत्सुकता असते की हे कसं होतं। बरोबर, हे आंतरराष्ट्रीय बाजारात काय असतो, जेव्हा अमेरिका लीड करतो पूर्ण विश्वातला अमेरिकाचं जे काही पॉलिसी मॅटर ठरतो, ट्रम्पचं निवडून येणं आणि ट्रम्पची काहीतरी पॉलिसी, आणि त्याच्या अनुषंगाने 3 T जगाला हैराण करून सोडलेलं आहे। पहिला T पासून ट्रम्प, दुसरा T पासून टेरिफ आणि तिसरा T पासून टेन्शन कसाचं, तर टेन्शन चायना, रशिया, फ्रान्स, आफ्रिका यांनी एक्सेप्ट करावं का न करावं अमेरिकेच्या या पॉलिसीला, तिचा विरोधाभास खूप जास्त झाला। आणि प्रत्येक राष्ट्राला काय वाटतो की काही जर उलाढाल झाली, काहीतरी गडबड झाली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, तर आपली करन्सी सेफ राहावी म्हणून प्रत्येक आंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्येक बँकेने सोन्याची साठवण वाढवली। त्या अनुषंगाने सोनं तसे शॉर्टफॉल झालेलं आहे। आणि आपल्या माहितीचं सांगतो की पूर्ण विश्वामध्ये जर 72 सोन्याची खदाने असतील, तर आज जवळपास 30 ते 35 खदाने बंद पडलेले आहे, जिथे फक्त मट्टी राहिलेली आहे, सोनं नाहीच आहे। तर तसं तो 30% शॉर्टफॉल आहेच डिमांडच्या समोर। तरी पण ट्रम्पच्या या निगेटिव्ह पॉलिसीने गोल्ड एकदम वाढून गेलं। आणि आज काय झालं की एक अशी बातमी आली की चायना, ट्रम्प, अमेरिका यांनी काहीतरी एक तडजोडचा एक रास्ता अंगीकार केलेला आहे आणि बहुतेक ते टेरिफ आणि जे काही पॉलिसीज अमेरिकन डिसाईड केलेल्या आहे त्यात एक पाऊल तो मागे जाऊ शकेल, तशी ही बातमी आल्यामुळे सोन्याला थोडंसं एक आधार भेटलं आणि 5 ते 6 हजारचं करेक्शन बाजारात दिसून आलेलं आहे। ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण सोनं लाखपार गेलेलं होतं आणि लोकांना एकदम म्हणजे आश्चर्यकारक परिस्थिती होती लोकांची की घ्यावं का नाही घ्यावं सोनं। पण आज त्यांनी करेक्शन दिल्यामुळे लोकांत उत्साह दिसून आलं आणि लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलं। जसं सध्या पहलगाम इथं जो हल्ला झाला त्याच्यामुळं भारत पाकिस्तानचे जे संबंध आहे सध्या आणि एक युद्धाची परिस्थिती उद्भवते असं सांगितलं जाते, तर याचा देखील येणाऱ्या काळामध्ये सोन्याच्या दरामध्ये काही फरक पडू शकतो का? बरोबर आहे, जागतिक लेवलला जेव्हा कुठे अनसर्टेनिटी किंवा काहीतरी आपत्कालीन परिस्थिती घडेल, ते युद्ध असो, सुनामी असो, भूकंप असो किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला काही पॉलिसी चेंजेस असो, त्याचा डायरेक्ट इफेक्ट बुलियनवर जाणवतो। त्या अनुषंगाने जर कुठे युद्ध घडलं तर
तर नाकेबंदी आणि युद्धाचा परिणाम असा होऊन जातो की सोन्याची आवक जावक बिलकुल थांबून जाते. ती सोन्याची आवक जर थांबली तर डिमांड तशी वाढून जाते, कारण युद्धाची परिस्थितीमध्ये सामान्य माणूसही घाबरून जातो की उद्या आपल्याकडे काही असो नसो पण सोने असणे गरजेचं आहे. हा अनुभव आम्ही लॉकडाऊनमध्ये घेतला. कोविड जेव्हा लागलं तेव्हा लोकांना कळून चुकलं की आमच्याकडे जर मोठमोठ्या गाड्या जरी घरात असेल, आलिशान बंगले जरी असेल, तर ते काही कामाचे नाही. पण आमच्याकडे अर्धा किलो, 100 ग्राम, 200 ग्राम सोनं असेल तर आमची कुठतरी पीस ऑफ माइंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या अनुषंगाने असं वाटतोय की आता लोकांना कळत न कळत हे चुकून कळलेलं आहे की सोन्याशिवाय जगात कुठलाही पर्याय नाही की जे आपल्याला अडचणीत किंवा इमर्जन्सी काळात आपल्याला भांडवल उभा करायला एक सोपंसं मार्ग सोन्याशिवाय कुठल्याही दुसरा नाही आहे. जसं आपण खूप वर्षापासून या क्षेत्रात आहात, सोने या क्षेत्रामध्ये, आपल्या माहितीप्रमाणे, आपल्या अभ्यासाप्रमाणे अजून किती रेट वाढू शकतो, कसं काळात आपल्या दर्शकांना मार्गदर्शनासाठी की कितीपर्यंत सोनं अजून जाऊ शकतं? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे कस्टमरसाठी. कारण सोनं एक लक्षात ठेवा, कधी 40,000, 80,000 काही होऊ द्या. माझं एक सिंगल लाईन स्टेटमेंट आहे, लिक्विडिटी ऑफ मेटल इज मोर इम्पॉर्टंट रादर दॅन द प्राइस. ती 80,000 असो का 1,20,000 असो, पण सोन्याला असं आहे की अमावस, रविवार, पूनम, चांद काही असो, होली, दिवाळी, तुम्ही कुठेही केव्हा त्याला इनकॅश करू शकता. ती सर्वात मोठी गोष्ट. बाकी दुसरी कुठली असलेली वस्तूला तुम्हाला इनकॅश ताबडतोब करता येत नाही. या अनुषंगाने जर बघितलं ना तर आपल्या भारतामध्ये जे काही एफडीचे रेट असतात बँकेत 5%, 7%, 8%, तेवढं टक्क्यानं सोनं दरवर्षी वाढलं पाहिजे. पण हे सटोडिया म्हणा किंवा इंटरनॅशनलचे काही अपडाऊन्स म्हणा, त्यामुळे 20%, 35% वाढतो घटतो ती गोष्ट वेगळी आहे. पण सोनं जरी बॅकबाउन्स झालं थोडंफार 10-5 हजार, तर तो पुढच्या निश्चित काळात यासाठी वाढेल की सोन्याची मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. आणि इंटरेस्ट मार्केटमध्ये अजून एक घटना घडलेली आहे की जेवढं राष्ट्र आपसात काही देवाणघेवाण करत असतील तर ते पहिले डॉलर एक्सेप्ट करायचे. आता कुठलेही राष्ट्र डॉलर एक्सेप्ट करत नाही, तो एक्सचेंजमध्ये गोल्ड घेतोय. त्या अनुषंगाने सोनाचं डिमांड आणि शॉर्ट सप्लाय हे साहजिकच आहे आणि त्या हिशोबाने सोन्यानं वाढायला पूर्ण चान्सेस आहे. आणि हे भविष्य काळात कधी 1,00,000, 1,50,000, 1,25,000चं वर सोनं आपल्याला दिसलं तर आश्चर्यकारक घटना मानू नये याला. कारण पूर्वीच्या 50 वर्ष, 60 वर्ष अगोदरचं सोनं 180 रुपये तोला जरी असेल 70 वर्ष अगोदर, तर आज घडीला तो 1,80,000 पाहिजे, जो आज पण 1,00,000 रुपये तोलाच आहे. कारण त्याची गुणवत्ता आणि त्याची महिमा आणि त्याची लिक्विडिटी ऑफ मेटल एवढी महत्त्वपूर्ण आहे की सोन्याशिवाय जगाला हे पटलेलं आहे की दुसऱ्या कुठल्याही वस्तूला मागणी राहणार नाही. शेवटचा प्रश्न म्हणजे ऐका आमच्या दर्शकांसाठी की काय सल्ला देणार तुम्ही की भविष्यात कशा प्रकारे गुंतवणूक सोन्यामध्ये करावी, का करावी, कोणता उचित वेळ राहणार की जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल? निश्चित मी एवढं एक स्पष्ट सांगेल की सोना कभी भी कोई भाव में महंगा नहीं है. सोनं जे खरेदी करणं आहे ना ते तुम्ही काय मुहूर्ताची वाट बघून का त्याला. जेव्हा किंवा तुम्हाला सरळता सुलभता असेल, पैशाचे रेलसेल असेल, तेव्हा 2 ग्राम, 1 ग्राम, 5 ग्राम, 10 ग्राम, मी नाही म्हणत की 50-100 ग्राम घ्या, पण दर महिन्याला किंवा दर 2-3 महिन्याला 2-5 ग्राम घेऊन जर सोनं तुम्ही संचय केलेला असेल तर भविष्य काळात तुम्हाला कुठेही केव्हाही सोन्याला देऊन तुम्हाला भांडवल उभा करता येईल. दुःख सुखात, तुमच्या एज्युकेशनसाठी, तुमच्या दवाखान्याच्या खर्चासाठी केव्हाही सोनं हा तुम्हाला साथीदार ठरेल आणि खरोखर सोन्याशिवाय जगात जगणं अवघड होऊन जाईल अशी पुढची परिस्थिती दिसून येते. खूप खूप धन्यवाद आपण अमूल्य वेळ काढून आम्हाला दिल्याबद्दल. एकूणच आपण जर पाहिलं की आज इतकं सोनं उच्चांक गाठल्यानंतर देखील ग्राहकांमध्ये तितकाच उत्साह दिसून आला. अक्षय तृतीयेनिमित्त ग्राहकांनी खूप गर्दी केली ज्वेलर्सकडं सोने खरेदीसाठी आणि भरत गादी आपल्यासोबत होते. त्यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळात निश्चितच सोनं हे 1.25 लाखापार जाणार आहे आणि सोन्यापेक्षा चांगली गुंतवणूक कशातच नाही. तर आपण पण सोन्यामध्ये गुंतवणूक करावी आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आपण कधी आपण सोनं घेत आहात. तर मी अनुप राठी, पाहत राहा पार्श्वभूमी डिजिटल.